आहे नवी मुंबईतल्या फ्लेमिंगोंची। नवी मुंबईतल्या पाणथळ जागेवरच्या फ्लेमिंगोंच्या जीवावर सिडको उठली असल्याचा आरोप करण्यात येतोय। कारण ज्या पाणथळीच्या जागेवर हजारो फ्लेमिंगोंचा अधिवास होता त्या जागा सिडको बिल्डरांच्या घशात घालत असल्याचा आरोप होतोय। त्यासाठी परदेशी पाहुणे असलेल्या फ्लेमिंगोंसाठीच्या जागेवरचं आरक्षण उठवलंय। त्यामुळे ही जागा आता बिल्डरच्या घशात जाणार आहे। त्यासाठी सिडकोने पाम बीच परिसरातले पाणथळ जागेवर पाणी सोडणं बंद केलंय, जेणेकरून जागा कोरडी होईल आणि फ्लेमिंगो इथे येणारच नाहीत। हा सिडकोच्या अधिकाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप होतोय। फ्लेमिंगोंच्या जागेवर सिडकोकडून कशी खेळी केली जाते याचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये त्या पाणथळ जागेवरती हजारो फ्लेमिंगो होते। मात्र आज या पाणथळ जागेची काय अवस्था आहे तुम्हीच पहा। पाम बीच लगतचा ही पाणथळ जागा आहे, सगळ्यात मोठी पाणथळ जागा म्हणून ओळखली जाते आणि हीच पाणथळ जागेला फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने इथे गॅलरी देखील उभारलेली आहे, जेणेकरून इथल्या फ्लेमिंगोचा आनंद घेता येईल, त्यांना पाहता येईल। मात्र या पाणथळ जागेवरचे मागच्या आठवड्यात हजारो फ्लेमिंगो होते। मात्र सिडकोने या पाणथळ जागेवरती भरतीच्या वेळी जो पाणी आतमध्ये येतो तो पाणी बंद केला आहे, जेणेकरून इथे जे पक्षी आहेत, जे फ्लेमिंगोज येतात ते हळूहळू इथे त्यांना खाद्य मिळू नये आणि मग हे इथले फ्लेमिंगो दुसरीकडे जावं आणि ही संपूर्ण जागा जी आहे ती बिल्डरांच्या घशात घालता येईल, हा सिडकोच्या अधिकाऱ्यांचा डाव आहे। आणि म्हणूनच सिडकोने मागील आठवड्यापासून या पाणथळ जागेमध्ये भरतीच्या वेळी जो येणारा पाणी आहे हा पाणी तिथे बंधारा टाकून हा पूर्णपणे बंद केलेला आहे। त्यामुळे निर्दयी सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांनी कशा पद्धतीने या फ्लेमिंगोला इथून हद्दपार करण्याचा डाव त्यांनी आखला होता हे ह्या सगळ्या परिस्थितीवरून तुम्हाला दिसते। कॅमेरामन विक्रमसह विनय म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।